श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः प्रभु रामचंद्राय नमः मातली सारथी विचक्षण घातले इंद्रा लोटांगण हे रे देता ज्ञापन करी सुयोजन रथाचे असो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरूच असतो का बसलेले सर्व श्रोते मंडळी आणि साधू संतांना साष्टांग पाठ करून कथेला सुरुवात कथेचा अनुसंधान आहे इंद्रदेवाने असणाऱ्या मातलीला सांगितलं प्रभू रामचंद्राची सेवा करण्यासाठी पृथ्वी तलावर जायचे आहे लगेच मातलीनं रथ तयार केला इंद्रदेवाच्या जवळ आले इंद्रदेवाला लोटांगण घातलं आज्ञा मागून असणारा रथ तयार केला रावण दुरात्मा चांडाळ बंदी घातले सुरत सकळ तेने अत्यंत तळमळ लागली प्रबळ मतली दुरात्मा असणारा राजा रावण अतिशय चांडळ असणारा त्याने आपला असणारा 33 कोटी देवांना बांधवडीत घातलेला आहे म्हणून असणारा अतिशय तळमळ देवाविषयी अंतःकरणाच्या ठिकाणी मातलीच्या वती म्हणून मातलीनं लगेच रथ तयार केला बोला स्वामी सूर्यपती सेवा घेतो त्याचे हाती ते राची कवन गती लंकापती बला नवे श्रीराम जय राम राम आसो म्हणजे असणारा जो काय हा राजा रावण दुरात्मा असणारा आपला असणारा इंद्रदेव 33 कोटी देवांचा राजा आहे तरी सुद्धा त्यांच्या हातून सेवा करून घेतोय हा राग मातलीच्या मनात आहे म्हणून मातलीनं लगेच रथ तयार केला राजा रावणाला मारण्यासाठी म्हणतात क्रोधे करो निदान केले रथ संयोजन शस्त्रे सकळ भरून सामग्री दारून घातली श्रीराम राग म्हणत आपल्या देवाला असणारा राजा असणारा 33 कोटी देवांचा देव आहे तरी सुद्धा त्याच्याकडून सेवा राजा रावण करून घेतोय हा मातलीच्या मनामध्ये राग आहे म्हणून त्यांनी रथ तयार केला आणि शस्त्रास्त्राने भरगत सरद भरला गवचे कणगे अत्यंत भूत मंत्र तंत्र क्रियायुक्त रण सामग्री समस्त त्वरित सिद्ध केला लगेच असणारा अंगात राण घातलेला आहे तलवार घातलेला आहे शस्त्रास्त्र मंत्राचे सर्व बाण असणारा रथामध्ये भरले आणि रथ मध्ये असणारा परिपूर्ण तयार करून पुढं आज्ञा पुसोनी धाची मातली निघाला वेगेची टाकून आला शीघ्रतेची मृत लोकाची रणभूमी श्रीराम जय राम राम इंद्रदेवाची आज्ञा शिरसांद मानली रथात मातली बसते परिपूर्ण शस्त्राने अस्त्राने रथ भरला गेला आणि पृथ्वी तलावर रथ मातलीने आणला हाती घेऊन धनुष्य बाण रणी उभा रघुनंदन तवा इंद्राचा रथ घेऊन मातली आपण तेथे आला श्रीराम जय राम राम मग या ठिकाणी प्रभू रामचंद्र हातात धनुष्यबाण घेऊन उभा आहे त्या ठिकाणी मातलीचा रथ आला आल्या बरोबर मातलीनं प्रभू रामचंद्राला पाहिलं गेलं आणि पाहून तिथं काय करू लागले ऐका कोणी श्रीरामाची सुख झाले मतलीची आनंद भरला सर्वाची निजोलाची डुलत आणि इंद्रदेवाच्या सारथ्याने मातलीनं प्रभू रामचंद्राला पाहिलं गेला अतिशय आनंद झाला आणि आनंदाच्या भरात मध्ये मातली डुलू लागलेला आहे प्रभू रामचंद्राकडे पुन्हा पुन्हा पाहू लागला रामकडे यम काळे ते बापुडे रावण तोंडाचे किडे बाण जडाने मारे प्रभू रामचंद्राकडे पाहिल्या बरोबर यम आणि काळ म्हणजे असणारा प्रभू रामचंद्रा समोर शुल्लक आहे तर तदा तोंडाचा राजा रावण कुणीकडे म्हणजे असणारा एकाच बाणाने असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या राजा रावण मरण म्हणतात हे निश्चित माझे वचन तथापि स्वामीचे आज्ञापन श्रीरामाची निवेदन करोनी रावण मारावा माझं निश्चितपणे सांगतो की एकाच बाणाने राजा रावण मरण पण आपल्या मालकाने काय सांगितलं प्रभू रामचंद्राला मदत म्हणून रथ दे मग मालकाचा असणाऱ्या आज्ञाशील सामान मानून प्रभू रामचंद्राच्या जवळ असणारा मातने गेलेला आहे आणि प्रभू रामचंद्राला काय म्हणू लागलेले आहेत ऐका श्याम कर्णाती
अतिशय शोभायमान घोडे म्हणले, चित्र विचित्र रथ म्हणले प्रभू रामचंद्राच्या समोर उभा केलेला आहे आणि असणारे हात घोडे अतिशय जोराने असणारे किंचाळू लागलेले आहेत. आवाज ऐकल्याबरोबर शत्रूचा सुद्धा नायनाट होईल अशा प्रकारचा घोडे किंचाळू लागलेले आहेत. अति कठीण सुवर्णबंदी शोभायमान वज्राचा सुलक्षण रथ चक्री पूर्ण चाक म्हणजे असणारे रथाचे असणारे परिपूर्ण म्हणजे अतिशय निळाचे निळसर रंगाचे आहेत म्हणले, सुवर्णाने असणारे मडवलेली चाक आहेत. आका असणारा म्हणजे वज्राचा असणारा बनवलेला अशा प्रकारे परिपूर्ण रथ प्रभू रामचंद्रासाठी आणलेला आहे. दूरवरूयाच्या सुरेखा सांडा पाचबुंदी नेटका मरकताचा ध्वज देखा लोला पताका शोभती. एवढंच नाही म्हणले वैडूर्याची खानच आहे की काय अशा असणारा सुंदर असणारा रथ बनवलेला आहे. त्या रथाचा सटच म्हणजे असणारा हिरे माणिक मोती 5 सोनं अशा 5 रत्नाने असणारा मळवलेला असा रथ म्हणजे प्रभू रामचंद्राच्या समोर शिवबुंदी दिसू लागलेला आहे. किंकणी घंटा वाजती गजरे करुणी खडणीला रत्नभरणी श्रीराम लागुनी जसं काय म्हणजे असणारा अग्निसारखं त्याचं तेज असेल अशा प्रकारच्या तेजस्वी म्हणजे असणाऱ्या लाईटी जसं चमचम चमचम कराव्या तसे दिवे असणारे दिवे त्या रथावर चमचम चमचम करत होते. घंटा अतिशय गर्जना रथावरची करत होती म्हणजे असा रत्नाने शस्त्र असणारे भरलेला रथ प्रभू रामचंद्राच्या सेवेसाठी आणला म्हणतात. सूर्यप्रभे समान वायुधरथ सांगत राहण मातली घेऊन आला झालं रघुनंदन जेथे. सूर्यासारखा तेजस्वी असणारा अंगात रान म्हणजे आपल्या भाषेत त्याला चिलकट म्हणतात, शिरट म्हणतात. तसलं म्हणजे असं सुंदर प्रभू रामचंद्रासाठी रथात घेऊन मातली प्रभू रामचंद्राच्या समोर उभा राहिले. नूर नुतरता नामल केले रघुनाथा अति चतुरता हातामध्ये आसुडा म्हणले असणारा आणि दुसऱ्या हातामध्ये असणाऱ्या घोड्याची वाघोर हातामध्ये घेतलेले आहेत आणि मनोमय रथात्मक प्रभू रामचंद्राला असा साष्टांग दंडवट मातलीने घातलेला आहे. चतुर सारथी होता म्हणतात. सारथ्याची धर्म आईचा आहे रण माझी गोरी पाये शाश्वत सोडू नये नमिता होय वरून शास्त्रात नियम म्हणजे सारथ्यानी म्हणजे रथ सोडून खाली उतरू नये म्हणजे म्हणून म्हणजे सारथ्यानी वरच्या वरच म्हणजे असणारा साष्टांग दंडवट प्रभू रामचंद्राला वरूनच घातला. ऐक स्वामी रघुनाथा तुझा अवतार सूर्य करता वधावया लंकानाथा रणतत्वताला. ऐका प्रभू रामचंद्र सारथी बोलू लागला म्हणजे प्रभू रामचंद्र तुमचा अवतारच देवांचा कार्य करण्यासाठी आहे. त्यांची दंडबंदी खाण्यातनं सोडवण्यासाठी तुम्ही प्रभू रामचंद्र अवतार धारण केलेला आहे आणि राजा रावणाला संपवण्यासाठी तर लगे म्हणजे असणार पुढे काय करा. देव गातले बांधरवाडी देखुनी त्याची करुणा गाडी दमिनला शिली जर प्रौढी हाती कडाडी रघुनाथा. प्रभू रामचंद्र हे राजा रावणाने बंदी खाण्यात 33 कोटी देव घातलेले आहेत. त्यांची असणारी करुणावस्था दुःखावस्था तुम्हाला पाहुली नाही म्हणून प्रभू रामचंद्र तुम्ही लगबगीना म्हणजे असणारा धावतच त्यांची सोडवणूक करण्यासाठी राजा रावणाला संपवण्यासाठी ह्या रणाच्या ठिकाणी आला. माझी लवड सवडी निवटले राक्षस कोळी नाचवली रण दावगडी अर्धगडी. आणि ह्या असणाऱ्या रणाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र तुम्ही कौतुकाने कोटी राक्षस संपवली आणि एवढंच नाही म्हणजे असणाऱ्या रणांगणाच्या ठिकाणी म्हणजे क्षण न लागता कित्येक राक्षस संपवली. आता निवटल्या रावण मागामुचे कार्य कोण सायन घेऊन रघुनंदन शस्त्र नयना आतील. आता जर राजा रावणाला प्रभू रामचंद्राने संपवलं तर इंद्रदेव म्हणू लागला मातली सांगतो प्रभू रामचंद्राला की प्रभू रामचंद्राने एवढं भलं मोठं कार्य केलं पण आम्ही त्यांना काहीच मदत केली नाही. काहीच प्रभू रामचंद्राची सेवा आमच्या हातून घडली नाही म्हणून मनाला लाज वाटली इंद्रदेवाच्या. म्हणून इंद्रदेवाने असणारा रथ पाठवला असं प्रभू रामचंद्राला सांगू लागले. म्हणून लागी तत्वता रथ पाठविला रघुनाथा यावरी बसून आता लंकानाथा निवटावे. म्हणून प्रभू रामचंद्राचं आपल्या हातून काहीतरी दास्यत्व घडावी सेवा घडावी
म्हणून असणारे प्रभू रामचंद्र तुमच्यासाठी इंद्रदेवाने रथ पाठवलाय, तर तुम्ही त्या रथात बसा आणि राजा रावणाला संपून टाका. रावण रती राम पदाती येन सायची देवा प्रती म्हणून या रघुपती रथ तुझ प्रती अहो राजा रावण रथात बसलेला प्रभू रामचंद्र तुम्ही पायी चालत हे असणारे 33 कोटी देवांना पाहवत नाही, म्हणून त्यांनी इंद्रदेवाने तुमच्यासाठी रथ पाठवलाय. प्रभू रामचंद्र माते सांगू लागले, लागे रथ चारती निजागे करुणी ख्याती निवटावया लंकानाथ प्रती निमिषे तुम्हाला रथाची गरज नाही, सारथ्याची गरज नाही. निमिषार्धात तुम्ही पडोळ्याचं पात्र लावताना लावत एवढ्या वेळात राजा रावणाला संपवचाल. पण आईचे जाणत सकाळी कतर इंद्र जेवे लागी देख रथ पाठविता सुरनायक बैसुनी देशमुख. सगळ्याला माहिती आहे प्रभू रामचंद्र तुम्ही बाण सोडल्याबरोबर राजा रावण संपणार, पण त्या 33 कोटी देवांचा राजा इंद्रदेवाला वाटलं काहीतरी प्रभू रामचंद्राची सेवा आपल्या हातून घडावी, म्हणून तुमच्यासाठी म्हणजे रथ पाठवलेला आहे. प्रभू रामचंद्र रथात बसून राजा रावणाला संपवा. तुझ विजया लागी रघुपती सकळ शास्त्र संपती पाठविली अमरपती लंकापती निवटावया. प्रभू रामचंद्र तुम्ही रणांगणाच्या ठिकाणी विजय व्हावं त्याच्यासाठी सर्व शस्त्रास्त्र रथात भरलेले आहेत म्हणले, आणि 33 कोटी देवाचा राजा इंद्रदेवाने पाठवलेले आहेत. प्रभू रामचंद्र अनुमान करू नका, रथात बसून राजा रावणाला संपवा. हे गे इंद्राचे महाधनुष्य शत्रू निर्दळणी कर्कश ओळी काढून सावकाश दशमुखाचा निवटावे. अहो घ्या प्रभू रामचंद्र इंद्रदेवाने दिलेलं धनुष्य आहे, लवकरात लवकर ह्याला बाण लावा आणि बाण सोडा आणि राजा रावणाला संपून टाका. अग्नि प्रभे समान जाण हे गे अंग त्राण अंगी घालून आपण शत्रू निर्दळ. अग्नीचं तेज जसं पडावं तशा प्रकारचं तेजस्वी म्हणजे हे चिरकत असणारा प्रभू रामचंद्र आहे, हे अंगावर परिधान करा आणि शत्रूला संपून टाका. सूर्य प्रभे समान शर रुक्म मुपंकी सपरिकर चापी सजुन वेग तर दशवक्त्र निवटावा. धनुष्याला म्हणजे सूर्यासारखं त्याचं तेज असा रुक्मपंखी नावचा बाण आहे, तो बाण धनुष्याला लावा. प्रभू रामचंद्र सोडून राजा रावणाला संपून टाका. आदिमोका विमल शक्ती राणी दुर्धर शत्रुघाती तुझ पाठविले अमरपती रघुपती अतिशय असणारे मनाला मोहन टाकणारे अशी भली मोठे असणारे शक्ती आहेत, म्हणजे दुर्धर असा शत्रूचा घातच करतील अशा प्रकारे सुंदर अशी शस्त्र आणि अस्त्र रथामध्ये भरलेले प्रभू रामचंद्र तुमच्यासाठी परत पाठवलेले आहेत. तर महान वीर असणारा प्रभू रामचंद्र त्याचा वापर तुम्ही करा. माझ समवेत रघुपती बैसून या इंद्र रती महेंद्र निवटी दानव पंक्ती ते लंकापती निवटावा. माझ्या समवेत प्रभू रामचंद्र तुम्ही रथामध्ये बसा, निरथ बरोबर चालवतो म्हणजे असणार तुम्ही बाण सोडा आणि सर्व राक्षसही संपवा आणि राजा रावणाला बी संपून टाका. ऐकता मातलीचे वचन आजोनी बोले रघुनंदन रथ सारथियाचे कार्य कोण मत लागून. प्रभू रामचंद्राने मातलीचं बोलणं ऐकलं, प्रभू रामचंद्र हसले आणि हसून म्हणले अहो मला रथाची गरज नाही, सारथ्याची गरज नाही, म्हणले मला लागतच नाही त्या रणांगणाच्या ठिकाणी. रावण बापुडे मशकदा मुखाचे किडे देख त्यासाठी काय साधक न लागता निवेक हो म्हणजे राजा रावण बापुडा आहे, 10 तोंडाचं किडा आहे, म्हणले काय त्याला माराय काय ताकद लागायची का, काय त्याच्यासाठी मला साधना करावं लागेल, काय साधक बनावं लागेल का, म्हणजे काहीच नाही, मी शारदात राजा रावणाला मी संपून टाकाल अशा प्रकारचं प्रभू रामचंद्र म्हणतात. मनोरी राम हास्यवदन ते जाणून या चिन्ह पुढे आला विभीषण अति विचक्षण प्रभू रामचंद्र झालं हसले. तेवढ्यात असणार बिभीषण काकांनी बघितलं आणि बिभीषण काका प्रभू रामचंद्राच्या जवळ आले काय म्हणतात. झाले श्रीरामाचे बळ रण संग्राम रणशीळ न लागता अर्थ बळ राम निवटीला रावणा. प्रभू रामचंद्राची काय ताकद आहे, काय कौशल्य आहे, काय रणांगणाच्या ठिकाणचं ज्ञान आहे हे सगळं बिभीषण काकाला माहिती आहे. क्षणात राजा रावणाला संपवतील. पण इंद्राचे मनोगत रक्षावेची निश्चित म्हणून या
स्वय प्रार्थित श्रीराम पण असो इंद्रदेवाची इच्छा आहे, मनात आलंय प्रभू रामचंद्राची सेवा करावी, प्रभू रामचंद्राची कथा ऐकावी मनात आलंय, मग मन राखायला पाहिजे इंद्रदेवाचं. असं विभीषण काका प्रभू रामचंद्राला म्हणू लागले, काय म्हणतात, कर कमळ जोडून पायी मस्तक जाई लवलाही लागला श्रीरामाच्या पायी विनंती काही परिसावी. इंद्रदेवाच्या मनातला भाव जाणून घ्या असं प्रभू रामचंद्राला विभीषण काका म्हणतात. हात जोडलं, पापलं डोकं प्रभू रामचंद्र त्या पायावर ठेवलं, पाया पडले, परत हात जोडून प्रभू रामचंद्राची काय प्रार्थना करू लागले ऐका. रथारूढ रघुपती रला माझी रण ख्याती करीत देखावा ती प्रीती ऐसे चिती बहुतांच्या. विभीषण काकाने हात जोडला, हात जोडून मला लागले, प्रभू रामचंद्र तुम्ही रथात बसून कसं युद्ध करता, कसं भांडण करता, ही सगळ्याला बघण्याची आवड निर्माण झाली, म्हणून सगळ्याची आवड प्रभू रामचंद्र तुम्ही पूर्ण करा, रथात बसा. राम अलंकारा भूषण राम रथ गती जाण शस्त्रांचे मारक पण सोयापण श्रीराम. अलंकाराला भूषण कुणामुळे असेल तर प्रभू रामचंद्रामुळेच आहे, असणारे रथाला गती सुद्धा प्रभू रामचंद्रामुळेच आहे, म्हणले शस्त्रास्त्राला मारक पण पुन्हा प्रभू रामचंद्रच आहे. आता कुऱ्हाड लाकूड तोडा गेलं, कुऱ्हाडीला धार नसली तर आपण काय म्हणतो ह्याच्यात काय रामच नाही, तसं शस्त्रास्त्राला सुद्धा असणार मारक कुणामुळे असेल, प्रभू रामचंद्रामुळेच असेल. आणि असे असणारे प्रभू रामचंद्र ज्याची नाही नाव रूप वेदाची न कळे स्वरूप तेने आमासाठी धरुणी रूप भक्त संकल्प पुरवी. ज्याला नाव नाही, रूप नाही, रंग नाही, नाही छाया वर्ण छाया, अशा प्रकारचं रंग नाही, रूप नाही, वर्ण छाया असं असणार प्रभू रामचंद्र, निर्गुण निराकार असणार प्रभू रामचंद्र. पण ते असणार ज्याला रूप नाही असे प्रभू रामचंद्र. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, नावाला आलेले रूपाला आलेले प्रभू रामचंद्र भक्तांच्या मनातली इच्छा पूर्ण करतात. निज भक्तांचे मनोगत संरक्षण तथ्य हे श्रीरामाचे निज व्रत निश्चार्थ वेदवाणी. असो प्रभू रामचंद्राचं व्रत शस्त्र 18 पुराणच्या वेद गर्जना करून सांगतात. आपले जे काही निज भक्त आहेत, आवडते भक्त आहेत, त्या भक्तांच्या मनातली इच्छा पूर्ण करावी आणि त्याचं संरक्षण करावं. यवक्षम मोहम्य हे गीतेमध्ये ब्रीद भगवंताचं व्रत आहे, ते व्रत प्रभू रामचंद्राने पूर्ण करावं असं विभीषण काका म्हणतात. बोले निज चंदे निज भक्त कल्पती विनोदेवा तितुके अंगीकारी स्वानंदे अद्वैत वगे दुनिया. आपल्या भक्तांनी जसं ध्यान करावं तसे ज्याने द्यावं तसे व्हावे कृपाळू. जसं भक्त प्रभू रामचंद्र तुमचं ध्यान करतात तशा प्रकारे त्याची इच्छा पूर्ण स्वानंदाने आनंदाने प्रभू रामचंद्र तुम्ही करता आणि तसं रूपही धारण करता. म्हणजे जसं अंबरीश राजा 10.5 गर्भवत सोशी तशा प्रकारचं अनेक रूप कुठल्याही प्रकारचं द्वैत आणि अद्वैत तुमच्याकडे नसतं म्हणले. लाडकिया भक्तांची स्थिती युक्त नेनती तरी अंगीकारी रघुपती भक्त प्रीती बोलायला भक्ताचं जे काय प्रेम आहे त्या प्रेमाला प्रभू रामचंद्र तुम्ही भुललेलं. जे तुमच्या आवडीचे भक्त आहेत ते जसं म्हणतात तशा प्रकारचं तुम्ही रूप धारण करता आणि तशा युक्त चांगलं काय वाईट काय काही बघत नाही, न सांगता काम करी, न सांगता तुम्ही असणार त्याचं काम करता म्हणजे आणि न सांगता त्याचं असणार सर्व इच्छाही पूर्ण करता. अनावराची अधिष्ठान साधं वाचायचं मला. अनावराची अधिष्ठान सर्वगताची आवाहन चिंदभरा प्रावरण मूर्ख जन कल्पिती. आपण असणारे काही मूर्ख लोक आहेत म्हणजे ते मूर्ख लोक म्हणजे मर्यादा आशा काय आशा असणारे विचारू नका. काही असणारे आशा करतात भगवंताजवळ म्हणजे असणार आणि सर्वगत असणारे प्रभू रामचंद्राला आव्हान करतात, देवा ही आमची इच्छा पूर्ण होऊ दे, ती इच्छा पूर्ण होऊ दे असं भगवंताला म्हणतात. पण भगवंताला आपल्याला काय पाहिजे ते त्याला माहित असतं. ज्याला जे पाहिजे ते भगवंत पुरवतात म्हणजे काही काळजी करायची गरज नसते किंवा काही मागायची गरज नाही. अधिष्ठानाची आसन कल्पिती बळ भक्त जन
वसन अंगीकारी आदिस्थान असणार असल्यानंतर असण्याची काही गरजच नसती. पण भक्त भक्त काय करतात म्हणजे कल्पना करतात म्हणजे देवासाठी आसन असावं त्याच्यावर देवाने बसावं म्हणजे. पण तू निर्गुण निराकार असणारा भगवंत म्हणले. पण त्या प्रभू रामचंद्राला काय रंग नाही रूप नाही काहीच नाही. पण लोकलज्जेसाठी म्हणजे प्रभू रामचंद्राने असणारा पिवळा पितांबर धारण केलेला आहे म्हणतात. श्रीराम सकळांचा शेवट त्याशी कल्पिती मुकुट आवाशी मळवट श्रवण पाठ स्तोत्र असं म्हणजे असणारा प्रभू रामचंद्र सगळ्यांचा शेवट आहे. पण त्याला सुद्धा म्हणजे मुकुट घाला म्हणतात. काही गरज नाही म्हणजे प्रभू रामचंद्राला उग कल्पना करतात घाला 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 मुकुट म्हणतात प्रभू रामचंद्राचा. पण सोन्याचा घाला म्हणतात 5 तोळ्याचा 10 तोळ्याचा 5 किलोचा. हा उपयोग आहे का? सगळ्यांचा शेवट असणारे प्रभू रामचंद्र. आणि त्याला काय मुकुट कामाचा म्हणजे आबाळाला मळवट लावायची. कसं कोण पोचल का आबाळाला मळवट? कुणाचा पोचल का? नुसतं म्हणजे आबळ कुठं टेकलं नाही तर टेकलं लावा जाऊ बरं मळवट लावता येते का? लावता येतच नाही म्हणजे. किंवा म्हणजे असणाऱ्या कानच नाही ऐकूच येत नाही त्याच्यापाशी किती बी मोठ्याने वरटलं तरी काय उपयोग आहे? तसं प्रभू रामचंद्राच्या डोक्याला मुकुट काही उपयोग नाही. विश्वमुखाची संख्यात्मक वाणीचे कल्पती मुख एक तृप्ती देख मानती आवश्यक नित्य तृप्ता विश्वाचं मुख आहे. हे विश्वाचे माझे घर आहे श्रीमती जायची धर किंबहुना चराचर आपणाची झाला. विश्वाचं मुख असणारे प्रभू रामचंद्र आहे. पण त्याच्याच मुखात म्हणजे असणार काय कल्पना करतात प्रभू रामचंद्र असं बघतात प्रभू रामचंद्र तसं बघतात. मग कल्पना करतात गव्हाच्या तोंडात हा शब्द ते शब्द अहो निसता अहंकार जरी प्रभू रामचंद्र टाकला तर अख्खं जग तृप्त होतं. एवढी ताकद त्यांच्या बोलण्यात आहे. पण ते म्हणतात असणार असं तोंड आहे तसं तोंड आहे. विश्वबाऊची परिमित हात विश्व हृदय हृदयी निगत स्त्रक चंदनादी समस्त भोग अर्पिती निजावडी. असणारा विश्वाचा हात म्हणजे प्रभू रामचंद्राचा हात आहे. पण उगत म्हणतात प्रभू रामचंद्राचा एक हात असा आणि एक हातात धनुष्य म्हणतात. अहो विश्वाचं हृदय म्हणजे प्रभू रामचंद्राचं हृदय म्हणजे. पण सर्व असणारे विश्वाचं कपाळ म्हणजे प्रभू रामचंद्राचं कपाळ अंग आहे. आणि त्यालाच म्हणजे असणारा चंदनाची मुठी आणि उगा नाना प्रकारचे भोग प्रभू रामचंद्राला अर्पण करतात म्हणले. ज्या माझी आनंद ब्रह्मांड केळे तो भक्त भावार्थ मे कळे माझी सकळा कळे निज भक्त लळे. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरी तो बालका नंदा घरी. अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटामध्ये साठवण्याची तोंडामध्ये साठवण्याची ताकद आहे असे हे प्रभू रामचंद्र. पण भक्त भावार्थाने आकळले गेलेले आहेत. भाऊबळे आकळे येईल ना करतळे तैसा अरे भावाने देवा कळत जातो. आणि आकळलेले भगवंत म्हणले काय करतात? जी काय असणाऱ्या भक्ताच्या मनाची काय इच्छा ती इच्छा परिपूर्ण करतात म्हणले. श्रीराम सकळांची गुह्य राशी जागवय त्याच्या गुह्याची पीतांबर अर्पिती प्रेमेशी रुवावेची ओढीत शेगायचं असणारं गुह्य कोण असेल तर प्रभू रामचंद्राचं आहे. पण त्या प्रभू रामचंद्राचं गुह्य झाकण्यासाठी प्रभू रामचंद्राने काश्य पितांबर तुळशी हार गळा अशा प्रकारचं पितांबर धारण केलेलं आहे. असं असणारे लोक त्या पितांबराला वडावडी करतात म्हणले. चरण कल्पिती चरण जे त्रिवेणीचे जन्मस्थान ते गालिती वाणीचे जीवन चरण क्षाळला करावया. असं म्हणजे प्रभू रामचंद्र कसे आहेत? ज्याला पाय नाही पाय का रंग नाही. ती निर्गुण निराकार प्रभू रामचंद्राला रंग नाही रूप नाही काही नाही प्रभू रामचंद्राला. पण त्याला पाय आहेत असं लोक कल्पना करतात म्हणले. निर्गुणातला असलेला त्याला काहीच नसतं. पण सगुणात आलं की त्याला पाय आहेत म्हणले. आणि ते पायच म्हणजे असणार काय त्रिवेणी असणारे गंगा जमुना सरस्वती सगळं त्याच्या चरणाच्या तीर्थापासून जी काय असणार हा त्रिवेणी संगमच तयार झाला की काय. पण तिथं नुसतं वाणीचं पाणी घालायचं आपल्या बोलण्याचं पाणी म्हणजे असणार. आणि त्याने भगवंताचं असणार चरण चाळण होतं म्हणजे वाचा. श्रीराम लेणे त्याची देती रत्न भूषणे त्या अंगीकारीची प्रेम जेले रथ पावे तेरे. अहो प्रभू रामचंद्र लेण्याचं लेणं तुम्हीच आहोत म्हणजे. एखाद्या बघा दागिन्याला शोभा कोणामुळे असेल तर प्रभू रामचंद्रामुळे. एखाद्या असणाऱ्या दागिने जर आपण खराब झाला म्हणजे काय देत रामच राहिला ना त्या टाकून म्हणले असणार काय उपयोग. मोडा दुसरा ना सारखंच तुटायला लागले रामच राहिला नाही त्याच्यात. असं लेण्याचं लेणं असणारं प्रभू रामचंद्राचं. मग त्याला काय रत्नाचं भूषण द्यायची गरज आहे का? काय गरज आहे का? काही गरज नाही प्रभू रामचंद्राचा. पण प्रेमाने भक्ताने आणलंय त्याचा अंगीकार प्रभू रामचंद्र करा. ते तुम्हाला राहू द्या
असं विनंती विभीषण काका करू लागले. मारुनी गातले लोटांगण देखुनी राम हास्यवदन वेगे उठून आपण हृदय धरून आले. विभीषण काकाने प्रभू रामचंद्र समोर लोटांगण घातलं. प्रभू रामचंद्र तुम्हाला हात जोडतो, तुमच्या पाया पडतो, लोटांगण पण घालतो, पण त्या रथाचा स्वीकार करा प्रभू रामचंद्र असं विभीषण काका म्हणल्याबरोबर प्रभू रामचंद्राला हसू आलं. विभीषण काकाला लिंगन दिलं. अति चतुर बोल का होशी म्हणून धरिला पोटाची अंगीकारुणी वचनाची अरुणाची सरसावला. काय चतुर आहे, किती गोड गोड विभीषण काका बोलताव तुम्ही म्हणले. असं बोललं विभीषण काकाला आलिंगन दिलं. आलिंगन सोडलं प्रभू रामचंद्राने आणि विभीषण काकाचं बोलणं मान्य करून रथात चढण्यासाठी प्रभू रामचंद्र तयार झाले. तव सुग्रीव राजा सुबुद्धी अलंकार अर्पिले उदती ते आलिले त्याची संधी स्वामी आधी तेवढ्यात असणारे सुग्रीव राजा अतिशय हुशार असणारे सुग्रीव राजा पळतच गेले आणि समुद्राने जे काय अलंकार दिलेले होते ते अलंकार आणले आणि प्रभू रामचंद्रला म्हणले हे एवढे अलंकार घाला आणि मग रथात बसा. तव अंगदई उठवला लोटांगण घालून वहिला श्रीराम सोये विनविला ऐकावे बोला. तेवढ्यात अंगद युवराज उठले आणि प्रभू रामचंद्राला म्हणू लागले प्रभू रामचंद्र सगळी जण म्हणतात तुम्ही रथात बसावं, ते समुद्राने दिलेला अलंकार घालावं. गाला की प्रभू रामचंद्र सगळ्यांच्या करा इच्छा पूर्ण. तव विनविले मारुती जे विनविताती जुत्पती ते ऐकावे रघुपती वचन मानिती श्रीराम. तेवढ्यात हनुमंतराय बी उठलेला. हनुमंतराय बी म्हणले हो विभीषण काका म्हणतात ती बरोबर आहे, सुग्रीवराजे म्हणतात ती बरोबर आहे, अंगद युवराज म्हणतात ती बी बरोबर आहे. अहो सगळे जण म्हणतात का रथात बसा, सुंदर दागदागिने घाला, राजेशाही सारखं राजासारखं तुम्ही म्हणले युद्धात जसं राजा युद्ध करतो तशा प्रकारचं सर्व असणार अंगीकारात इंद्रदेवाच्या रथाचं असं म्हणल्याबरोबर अंगीकारुनी भूषण रथाशी घालोनी प्रदक्षिणा नमन करून या जाना केले आरोहण रथावरी. मग म्हणल्या लगेच प्रभू रामचंद्राने सर्वांचे असणारं बोलणं मान्य केलं. लगेच अंगत्राण भूषण असणारे सर्व अलंकार अंगावर चढवले गेले आणि रथाला प्रदक्षिणा प्रभू रामचंद्राने घातलं. नमस्कार रथाला केला आणि रथात प्रभू रामचंद्र बसले. अलंकार रघुपती बैसविताचा इंद्ररथी बाणिली विरथी पुरती दर्दुर शक्ती भासत सर्व अलंकाराने युक्त प्रभू रामचंद्र इंद्रदेवाच्या रथात बसलेले आहेत आणि बसल्यावर सर्व अलंकार अंगावर चढवलेले प्रभू रामचंद्र अतिशय शुभून दिसू लागले. सगळे टकमक बघू लागले. प्रकाश पडला उज्वळ दिशा उजळल्या सकळ उजळले नव मंडळ सूर सकळ आनंद लक्कासा प्रकाश रथामध्ये प्रभू रामचंद्राचा पडल्याबरोबर साही दिशा असणाऱ्या उजळल्या गेल्या आणि इंद्रदेवाला सुद्धा सुख वाटलं, आनंद वाटला. देवालाही आनंद वाटून पुढे काय करू लागले. रथ चक्रांचा गडगडाट वरूनचा वाजिनाला साठ हाक फुटलिया साठ रजे अंबर कोंदले. रथ हाकला गेला. मातलीने रथाचा चाक गडगड करत निघालेले आहेत. चाबूक असणारा वाजवला घोड्यासमोर. घोडे फास्ट पळायला लागल्यामुळे असणाऱ्या घोड्याच्या टापाने आणि रथाच्या चाकाने सर्व असणारी धूळ उडली गेली, आकाशापर्यंत धूळ गेली. बारे मेदिनी दाटली वराची दाड तडकली थोडाशे साची दडपली लवविली. एवढ्या प्रभू रामचंद्राच्या रथाचं वजन पृथ्वीला झालं गेलं. त्यावर हानी पृथ्वीला धाड धरलेल्या डोंगराने त्याची सुद्धा असणारी दाड तडकली म्हणतात. नव्या शेष सुद्धा असणारा शेषाने आपल्या फण्यावर पृथ्वीला धरलेला आहे. तो शेष सुद्धा असणारा दचकला. त्यांनी सुद्धा असणारी आपली मान सरसावली गेली. कासवाच्या पाठीवर पृथ्वी आहे. त्यांनी सुद्धा आपली पाठणीवर घट्ट करून मासणारा डुगडुग हाला लागले. हो ते सुरवरांचे चिती ते संपादिले रघुपती वाहा आनंदमय झाली वृत्ती तेने डुलती. आनंदाचे देवांच्या मनात होतं प्रभू रामचंद्राने आपल्या रथाचा अंगीकार करावा आणि वीर श्रेणीच्या अलंकार अंगावर घालावेत आणि राजा रावणाला रथात बसून मारावं ही देवतांची इच्छा परिपूर्ण प्रभू रामचंद्राने केली. देवाला आनंद झाला. विराजमान रघुपती तेले आनंदमय झाली वृत्ती हनुमान येऊन शीघ्र
रणांगणाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र रथात बसलेले सर्व वीर श्रेणीच्या अलंकारांवर घातलेलं हनुमंतरायांनी बघितलं. हनुमंतरायाला अतिशय आनंद झाला. आनंदाच्या भरात प्रभू रामचंद्रांनी जीवच वळवून टाकावा असं हनुमंतरायाला वाटू लागलं. भीती भीती गे बिभीषण सुग्रीवे येऊनिया जाण बिभीषण काकाला तर एवढा असणार आनंद झाला. आनंद झाल्याबरोबर म्हणजे बिभीषण काकाने प्रभू रामचंद्रांनी मिरच्या मीठ असं ओवाळून टाकलं आहे का नाही. सगळ्यावरून असणार आला बाला घेऊ लागलेला आहे. प्रभू रामचंद्राच्या मध्ये असणार लिंबलोन मध्ये असणार सगळे राजे करू लागलेले आहेत. लगेच अंगदेवरात जर आले प्रभू रामचंद्राच्या पाया पडले म्हणतात नळनीळ जांबवंत जुत्पती हरी कले समस्त पर्वत घेऊनी जेलित रावला गात करावया. असणारे थोर थोर जुत्पती नळनीळ असणारे जांबवंत काका हनुमंतराया त्यांनी आपल्या हातामध्ये झाडा कुणी पर्वत घेतलं गेलं आणि राजा रावणाला संपवण्यासाठी हे सगळे असणारे आपल्या हातात अस्त्र घेऊन उभे आहेत. युद्ध जिंकोनी परशुरामासी रामे पाठविता तपासी प्रद होता तया पासी तो श्रीरामाची अर्पिला. युद्ध असणारा 21 वेळा पृथ्वी निक्षेत्री केलेली होती आणि त्यावेळेस परशुरामाला आलेला जो काय राग होता तो राग जाता जाता परशुरामाने प्रभू रामचंद्राला दिलेला होता आणि तो प्रभू रामचंद्राने राग अंगीकारल्यानंतर श्रीराम छातीचे कल्याण त्याची क्रोध कैसा जाण परशुरामे अर्पिला आपला तेले रघुनंदन सक्रोध. शांताकारण भुजगशयनं शांत असणारे प्रभू रामचंद्र मग त्यांना कुठनं राग येणारच नव्हता. पण त्या परशुरामाने प्रभू रामचंद्राला राग अर्पण केला त्याच्यामुळे प्रभू रामचंद्राला इतर राग आला म्हणतात. जमदग्नीच्या तप सामर्थ्य परशुरामाच्या पुरुषार्थ अनुसरोनी श्रीरामा ते राक्षसी दला ते जमदग्नीचं जे काय तपसामर्थ्य होते त्या तपसामर्थ्यावर जमदग्नीने राग परशुरामाला दिलेला होता आणि परशुरामाने प्रभू रामचंद्राला देऊन टाकला. म्हणून असणारा राक्षस संपवण्यासाठी प्रभू रामचंद्राला इतर राग आला म्हणतात. क्रोधे रघुवीर दिसे जायचा काळाग्नी रुद्र तैसा भासत व्यासुर दशवक्र निवटावया. अतिशय राग प्रभू रामचंद्राला रागाच्या भरात असा काळाग्नी रुद्र दिसावे तशा प्रकारे प्रभू रामचंद्र भ्यासुर असणारे दिसू लागलेले आहेत. आता सगळ्याला वाटू लागलं नक्की प्रभू रामचंद्राला संपवतात. तैसाची रावण महावीर क्रोधे कावळला दशवस्त्र सिंहाला दे गरजे थोर रावण प्रेरिला. तशा प्रकारचा रावण महान वीर आहे. तो सुद्धा असणारा राजा रावण सुद्धा रणांगणाच्या ठिकाणी खवळला. सिंहासारखा नाद करून आपला असणारा रथ पुढं 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 सरकवलाय. पाथरोनी श्रीरामा पाशी बालावर्षाला वेगेची मेघियाच्या दिले पर्वतासी तेवी श्रीरामापाशी झाकिले. राजा रावणाला राग आलेला रागाच्या भरात प्रभू रामचंद्राला आवाज टाकला गेला. धनुष्याला बांधवला भर भर प्रभू रामचंद्रावर बाण टाकलं. प्रभू रामचंद्राला अख्ख्या बाणाने राजा रावणाने झाकून टाकलं. श्रीरामे करुणी आला गव बाले बाणाने मारिले सर्व तेले शोभोनी दश ग्रीव माली अपूर्व लघुवेग. मग असणार एवढे प्रभू रामचंद्रावर राजा रावण बाण सोडत आहे. प्रभू रामचंद्राने पाहिलं गेलं सर्वचे सर्व बाणाचं खंडन प्रभू रामचंद्राने केलं. राजा रावणाने बघितलं मनाच्या ठिकाणी म्हणले काय लाघव प्रभू रामचंद्राचा आहे. अतिशय राग राजा रावणाला आला. पुढे काय करू लागले मग विचारले मानसी आहात कळेल चले याची मग समंत्रास्त्र त्यात वशी श्रीरामाची मिळावया. मनाच्या ठिकाणी राजा रावणाने विचार केला ह्या
अस्त्राचा प्रभू रामचंद्रावर काही परिणाम होत नाही. मग म्हणले आपण धनुष्याला बाण लावू, मंत्रयुक्त बाण सोडू आणि प्रभू रामचंद्राला संपवून टाकून असं प्रभू रामचंद्रावर युद्ध करू असं राजा रावणाने मला ठरवलं. अभिमंत्रोनी पंत्रंगास्त्र रुक्म पुंक काढिले शंकालय ताळीवार चापी सत्वर धनुष्याला रुक्मभंगी नावाचा बांधावला बाणावर म्हणले असणार पन्नग म्हणजे नागाचा मंत्र म्हणले गेले. असंख्यात नाग साप प्रभू रामचंद्र सुटले महाराज. हे संगल दे कोणी दुरोनी श्रीराम लेटका विंदानी गरुडा शस्त्र वेजले गुणी केली बंगाली. काय पन्नंगाची का काय? हा पन्नगांची काय सोमल्य असणारे प्रभू रामचंद्राने आपल्याकडे साप येत असलेलं बघितलं. धनुष्याला बाण लावला प्रभू रामचंद्राने आणि बाणावर म्हणले गरुडास्त्राचा मंत्र प्रभू रामचंद्राने म्हणले बाण सोडला. गरुड गेल्या बरोबर नाग दाही दिशेला पळून गेले. निर्सोनी पलंगाचे भार गरुडे गेले विकार झडपू लागला निशाचर करीत सार सैन्याचा मग असणारा गरुडास्त्र गेला, नागास्त्र पळून गेलं. सर्व नाग असणार गरुडाने निघून टाकलं आणि मग असणार राजा रावणाने प्रभू रामचंद्र पुढे असणारा गरुड पुढे सरकला आणि अनेक राक्षसांना मारू लागलेले. राक्षस मुंड धनी उनी गरड कोडुलीले गगनी चकित झाला दशलनी अभिनव करणी देखोनी. अहो गरुड पुढे सरकलेला मिरचीचं देठ खोडावं तसं राक्षसांची मुंडकी असणारे देहापासून खोडून टाकू लागलेले आहेत आणि गरुड म्हणजे एवढा सर्व असणारे अनेक राक्षसाला संपवून आकाश मार्गाने कुठे गेले. अत्यंत चोबला लंकापती अग्निशस्त्र काढिले निगोती अभिमंत्रोनी मंत्रोक्ती लाविले सीती अति. मग असं अभिनव कार्य गरुडाने केलेलं. राजा रावणाने बघितलं रागाला रागाच्या भरात राजा रावणाने धनुष्याला बाण लावला आणि बाणावर मध्ये अग्नीचा मंत्र म्हणले आणि बाण सोडला. गोली ओढवली कालणी बाल सोडी जडाडी डोळी पडली झापडी अग्नी जडाडी देखील असणार अग्नीचा बाणावर अग्नीचा मंत्र म्हणले बरे बाण आणि कानापर्यंत उवडली गेली आणि बाण सोडला आणि बाण सोडल्याबरोबर आग म्हणले असणार की एवढं पडलं त्याच्यामुळे सगळीकडलं कसं उजेड पडलं. श्री गणेशाय मासिक रामचंद्राय नमः. बडगे उठले प्रबळ ज्वाळी व्यापिले अंतराळ गरुड जाळीले सकळ अग्नी प्रबळ खळवळला. कथेचं अनुसंधान राजा रावण आणि भगवान श्री रामचंद्र यांचं भयंकर शस्त्रास्त्र युद्ध सुरू आहे आणि इकडून त्या ठिकाणी असणारा ज्वाळा अग्नी अस्त्र सोडलं. त्या अग्नी अस्त्रानं एवढ्या ज्वाळा जाळ तिथं निर्माण झाला. संपूर्ण त्या ठिकाणी असणारा जे काय आकाश अंतराळ सगळं जाळाने व्यापून गेला. शिखा वाढल्या लौकिक जाळू पाहती सत्य लोक ते देखोनी रूप टिळक सत्वर देख सरसावला. राजा रावणानं अग्नी अस्त्र सोडलं. त्या अग्नी अस्त्राच्या बळावरती एवढा जाळ निर्माण झाला पृथ्वी आकाश व्यापून सगळं त्या ठिकाणी ज्वाळात जाळ दिसायला लागला. भगवान श्रीरामचंद्रांनी पाहिलं काय करतात. बडबडा जळती वानरा ते स्मरती श्रीरामचंद्र सैन्यमाले समग्र अजून विचारतो काही. आणि भडा सगळं जळू लागलं महाराज. अग्नी अस्त्र सोडलं होतं रावणानं. वानर सैन्य सुद्धा जळू लागलं. रामचंद्रांनी बघू लागले. पाहिलं भगवंतांनी आपल्या सैन्याला त्रास होतोय पण सैन्याच्या मुखामध्ये फक्त जय श्रीराम रामनामाची गर्जना होती. काय झालं म्हणून खळवळला रघुपती कंकपत्री बाण निघूती काढून लाविला शिती मंत्र शक्ती समवेत. आणि लगेच भगवान श्रीरामचंद्राला राग आला. कंकपत्री असा असणारा बाण धनुष्याला लावला आणि जे काही अग्नि अस्त्र रावणानं सोडलं होतं त्याचं निवारण करू लागले. आणि योजिले पर्जन्यासी क्षणे विजवली अग्नीसी त्यावेळी माझी युक्ती कैसी वानरासी उल्हास. अग्नि अस्त्र रावणानं सोडलं होतं. सगळे आकाश पृथ्वी व्यापून अग्नी झालेला होता. रामचंद्राने कंकपत्री वराहपत्री भ्रमपत्री अशा प्रकारचे बाण सोडले. त्या बाणावरती पर्जन्य अस्त्र मंत्र म्हटला. पाऊस तिथं निर्माण झाला. पाऊस झाल्यानंतर पाऊस पडल्यावर अग्नी विझला.
त्याच्यामध्ये लाघव रामचंद्राने असं केलं की वानरांना आनंद व्हावा. काय केलं? अमृतवृष्टी वानरा तेची रघु तेची राक्षसा वज्रधारा श्रीराम लागविया खरा वानर भारावान चविले. आणि अमृताचा वर्षाव भगवंतांनी केला. त्याच पाण्यामधून पर्जन्य अस्त्रामधून अमृताचा वर्षाव केला. त्याच्यामुळं जे जे वानरांना जखमा झाल्या असतील, अग्नी अस्त्रांनी काही इजा झाली असेल, अमृतवृष्टीचा वर्षाव केला. अमृताचाच पाऊस पाडला रामचंद्रांनी. त्याच्यामुळे सगळ्या वानरांना आनंद वाटला. एकीच संधाने रघुपती नवले केली युद्ध ख्याती एका मुक्ती एका विश्रांती समान प्राप्ती अरि मित्र. एकच बाण रामचंद्राने सोडला होता. त्या बाणामध्ये वैऱ्यालाही तीच गती आणि भक्ताला सुद्धा आनंद दायक असणारा रामचंद्राचा बाण आहे. एकाच बाणामध्ये पर्जन्याचाही वर्षाव केला, त्याच बाणामधून अमृताचाही वर्षाव केला. अरे मित्र, शत्रू आणि मित्राला समान पद देणारा तो राम आहे. पर्जन्यवृष्टी वज्रधारा त्याने मोक्ष निशाचरा त्याची अमृतवृष्टी वानरा नवल रघुवीराचे करणे. रामचंद्र महाराज काय नव्हे केले. एका चिंतिता विठ्ठले काय करता येत नाही भगवंताला. एकच बाण सोडला होता, पर्जन्य अस्त्र सोडलं. पर्वतासारखे मोठमोठ्या गारा पर्जन्याच्या पडू लागल्या. राक्षस मरून मुक्तीला चालले आणि तेच अमृत वर्षा वानरावरती होऊ लागला. त्यांनाही त्या ठिकाणी आनंद वाटू लागला. शत्रू मित्राला समान पद देणारा एकच आहे, संकल्पाचा दाता तोच श्रीराम. नाम स्मरता रघुवीर तापनी माला समग्र वन विश्रांती भयंकर करीत उपकार उठिले. आणि रामचंद्राचं नामस्मरण करत असतानाची काही ताप झालेला होता, पोळलेलं होतं अग्नी अस्त्रानं, इजा झालेल्या होत्या. त्या सगळ्या असणाऱ्या इजा संपून गेल्या. अफाट अशा प्रकारची विश्रांती, सुख, आनंद वानरांना मिळाला. भुभू या शब्दाचा अर्थ पुन्हा पुन्हा रघुनाथ आणि मेषे जे स्मरत ते नित्य मुक्त संसारी. वानर भुभुत्कार करत होते. भुभुत्कार शब्दाचा अर्थ काय? आजपर्यंत वानर फक्त भुभुत्कार करत होते. भुभुत्कार म्हणजे पुन्हा पुन्हा काय? श्रीराम. परत 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 सदा नाम घोष सुदोदित रामचंद्राचं नामस्मरण. भुभुत्कार म्हणजे पुन्हा पुन्हा रामचंद्राच्या नावाची गर्जना करणं, ही वानर करत होते. आणि अनिमेषे स्मरत, निमेष सुद्धा सदोदित क्षणाक्षणाला प्रत्येक निमिषाला रामचंद्राचं स्मरण करत होते. असं जर कुणी करत असेल सदोदित नामस्मरण तर तो संसारामध्ये नित्यमुक्त आहे. ग्रंथकर्ते सांगतात त्याची वर्तती देहगिरी संसार भाग्यान मात्र नाही सकळ विषयांच्या ठाई निर्विषयी पायी विचारत. आणि असे जे भक्त भगवंताचे असतील, जे निमिषामध्ये भगवंताचं स्मरण करतायत, श्वासोश्वासाला, क्षणाक्षणाला, निमेष निमेषाला सदोदित रामचंद्राचं स्मरण करतात, असे भक्त संसारामध्ये वर्तन करत असताना त्यांना संसाराचं भयबंधन करू शकत नाही. अनेक विषय आहेत, त्या विषयाचं भय त्या ठिकाणी. विषय म्हणजे काय? जे जे आपण सेवन करतो ते विषय, मग काही असू द्या. आज चांगलं खाल्लं म्हणजे का उद्या खाऊ वाटत नाही का? विषयच आहे. विषय आहेत ते. परत परत सेवन केल्यानंतर आनंद प्राप्त होतो, असे विषय. आणि त्या विषयाचं सुद्धा भीती त्यांना नाही. ते सदुदित रामाचं भजन करतात. हा रावणाचा निश्चय पूर्ण म्हणून या रामस्मरण अहर्निशी करिता जाण क्षण क्षण सावधान. हा वानरांचा निश्चय आहे. वानरांचा निश्चय हाच होता की राम नामस्मरण केल्यानंतर सुखच आहे, कुठलीच बाधा बंधन करू शकत नाही. म्हणून या रामस्मरण म्हणून सदोदित रामचंद्राचं नामस्मरण अहर्निशी, अहर्निशी सदा परमार्थ करावा. अहर्निशी सदोदित रामनामाचं स्मरण वानर करत होते. एकीकडे रावण कटक पर्जन्य मारे सकळीक वज्र पाय थेंबूट एक एक लागतात एक गनिमताती. इकडं वानर सेनेवरती पर्जन्य वर्षाव केला होता आणि त्याच बाणानं अमृत वर्षाव म्हणजे पावसाचं अस्त्र सोडलं होतं. वानरांना अमृताचा त्या ठिकाणी वर्षाव होत होता आणि रावणाचं सैन्य एक एक पावसाचा थेंब वज्रासारखा लागत होता. वज्र मोठमोठ्या पर्वताचं पीठ करतं, एवढी ताकद त्या वज्रात आहे. आणि पावसाचा एक एक थेंब वज्रासारखा वा राक्षसांना लागत होता. मरू लागले. ऐसे भूसाल सैन्य मरता ती चिंता लंकानात जे ते शास्त्र जाते प्रथा श्री रघुनाथ केवी जिंको. आणि अशा पद्धतीने अनेक आपलं सैन्य मरून चाललं. वाचतच नाही रामचंद्रापुढे कोणतंही बाण सोडा.
त्या बाणाचं निवारण रामाकडं आहेच. रावणाला चिंता वाटली, केवी रघुनाथा केवी जिंको. कसं जिंकावं रामाला? कारण कोणता जरी बाण सोडला, कोणतंही अस्त्र सोडला तरी निवारण होत आहे. कसं जिंकावं याची चिंता रावणाला वाटले. अतिवृष्टी वावया दूरी रावण वज्रासे प्रेरी. हा कधी उनी दस शिरीर न माझारी गरजत. आणि मग लगेच जे काही पाऊस पडलेला आहे, आभाळ आलेला असलं तर आभाळ वाऱ्यानं जातं. त्याच्यामुळं रावणानं विचार केला, पाऊस जे काही पावसाचं अस्त्र आहे ते अस्त्र दूर होण्यासाठी, संपवण्यासाठी वायू अस्त्र म्हणजे वाऱ्याचं अस्त्र रावणानं सोडलं. काय झालं? मेघुडे उडाले तत्काळी वायू सुटला प्रबळ. उडविता आला वानरदळ गोळा गोळ त्रासिले. आणि लगेचच एवढा वारा सुटला प्रबळ ज्याच्यामध्ये अतिशय बळ आहे अशा प्रकारचा वायू सुटला गेला. आणि त्या वायूच्या प्रभावानं वानर सैन्य जी होतं रामचंद्राचं, ती वानर सैन्य पालापाचोळासारखं आकाशात उडू लागलं. डोळा भरली धुळा गात्रे कंपती चळचळ. नेट न धरवे पायंतळी वानरांतराळी उडाले. एवढं वायूचा प्रभाव वानरावरती झालेला होता. रावणानं वायव्यास्त्र सोडलं होतं वायू देवतेचं. त्यामुळे एवढा वारा सुटला, कुणालाच किती जरी ताकद लावली वानराने तरी जमिनीवरच राहता येत नव्हतं. जसं पालापाचोळा कागद उडावी वाऱ्यामध्ये, तसं वानर आकाशामध्ये अंतराळामध्ये फिरू लागले. आवर्त सुटला भारी वानर प्रवंती गंगांतरी. ते देखोनी कपिकेसरी कोपे करी खळवळला. आणि एवढा अशा प्रकारचा आवर्त भयंकर अशा प्रकारचा वारा सुटला, वादळ सुटलं. त्या वादळानं वानर आकाशामध्ये भ्रमण करू लागली, फिरू लागली. आणि एवढं त्या ठिकाणी फिरू लागली, पालापाचोळा आकाशामध्ये फिरावा तसं वानर फिरू लागली. बघितलं वानरांनी, हनुमंतांनी पाहिलं, रागाला. करोनी नामाचा बुबुकार पुढे ओढी हनुमानवीर. चित्रस्नेह कळविला थोर काय उत्तर बोलत. आणि हनुमंताला भयंकर राग आला, कारण वायू हा वडील आहे आणि आपलेच वडील आपल्याच सैन्याला मारायला लागले. हनुमंताला राग आला होता, पण पितृस्नेह कळवळीला. पितृस्नेह आहे, आपले वडील आहे, त्या वडिलांच्या स्नेहानं कळवळले गेले. त्याच्यामुळं अतिशय कृपा हनुमंताला आली. काय करतात? वायू हनुमंताचा पिता तेने त्यासी तो म्हणे ताता. वैभवने नता रघुनाथा निजगाता पावसी. आणि वायू देवतेनं आपल्या सैन्याला उडवलं. हनुमंताला राग आला, कारण पितृस्नेहानं कळवळले. म्हणून हनुमंतानं वायू देवताला सांगितलं, म्हणजे ऐका ताता, पिताश्री ऐका म्हणले. का असं करायला लागलेत म्हणले? दुष्टाला मदत करायला, आपल्या सैन्याला मारायला लागले. वैभव नेनता रघुनाथा. अहो तो रामचंद्र आहे, त्या रामचंद्राची ताकद तुम्हाला माहिती नाही का? जर रामचंद्राबरोबर विरोध केला तर तुम्हाला सुद्धा मारून टाकतील. रामचंद्र एवढी ताकद आहे. त्रैलोक्य राजा श्री रघुनाथ त्याचा पाहू नको. अंत तुम्हीच सांगितलं होतं किष्किंधा काळाच्या पहिल्या अध्यायामध्ये मी जेव्हा पडलो होतो येड वाकडं तोंड करून, तेव्हा कोणी सांगितलं होतं? वायुदेवताने सांगितलं होतं हनुमंताला, त्रैलोक्य राजा राम आहे त्याचा अंत पाहू नका, तीच तुम्ही करायला लागला असं हनुमान बोलतात. श्रीरामी सोडून या बाण उडवले शून्याचे शून्यपान. तेथे तुम्हासी वांचवी कोण गमनागमन संचार. अरे रामचंद्राने जर बाण सोडला तरी सगळं जे काही आकाश व्यापून बाण सोडतील, सगळंच हे असणारं वायू नावाचं तत्वच संपवण्याची ताकद रामाकडे आहे. मग तुमचा प्रताप किती आहे त्या रामचंद्रापुढं? तुम्ही कसं जगचाल, तुमचा जीव कसा वाचल याचा विचार करा. वायू देवताला हनुमान बोलतात, तू अमुचा निज पिता म्हणून बीड रघुनाथा. नाही तरी करिता तुझा गाता क्षणही तत्व लागेना. एक क्षण सुद्धा लागणार नाही. रामचंद्राने हात आवरलाय. कशामुळं? आपल्या हनुमंताचे वडील आहेत म्हणून रामचंद्राने हात आकडलाय, आवरलाय. नाहीतर रामाला तुम्हाला मारायला काय लागतंय? एक क्षण सुद्धा लागणार नाही. वायू देवता पिताश्री लक्षात घ्या. रामचंद्राने का थांबलेत? की हनुमंताचे वडील आहेत, माझे वडील आहेत म्हणून रामचंद्राने हात आवरलाय. नाहीतर रामाचा एक जरी बाण सोडला तरी तुमचं अस्तित्व संपवण्याची ताकद त्या रामाकडे आहे असं हनुमान वायू देवताला म्हणजेच वडिलांना बोलतात. ताता पूर्ण संकल्प तुझा जे सेवे लागी रघुराजा. इथे भिडता राक्षस समाजा प्रतिकूल सहजा विद्यासी. आणि त्यावेळेस हनुमान
हनुमंताने सांगितलं होतं, पप्पा तुमचा पूर्वीचा संकल्प होता बघा, पूर्वीच तुम्ही सांगितलं होतं की आम्हाला जरी रावणाच्या बाजूने असलो तरी सुद्धा वानरांसाठी मी त्या ठिकाणी असणारी प्रतिकूल होईल, वानरांना माझ्यापासून त्रास होणार नाही असा तुमचा पूर्वीचा संकल्प होता. जरा मनामध्ये आठवा, रामचंद्राला ओळखा आणि आमच्या हरिभक्ताला राम भक्ताला त्रास देणं बंद करा. ते तू नाटवीसी जरी श्रीरामाच्या बाणधारी तुझी होईल गोवारी क्षण माझा रंजन. लक्षात घ्या, जर तुम्ही ते आठवत नसाल, तुमच्या लक्षामध्ये येत नसेल तर तुम्हाला परत परत आठवण करून देतो, ऐका. रामचंद्राचा बाण एक जरी सुटला तरी सुद्धा तुमची बोहरी होईल, तुम्हाला मारून टाकील एवढी ताकद त्या रामचंद्राकडे आहे. रामाला ओळखा, वानरांना त्रास देऊ नका असं हनुमानजी वायू देवतेला सांगतात. एकता हनुमंताचे उत्तर मंत्र देवता वेगत्तर कोणी नमिल रघुवीर फिरली सत्वर रावणावरी. लगेच त्या पद्धतीने असणारे हनुमंताचं बोलणं ऐकलं. जी काही मंत्राने खेळलेली वारा होता ती मंत्र देवता होती, मंत्र शक्ती होती. ती असणारी मंत्र शक्ती महागारी फिरली आणि रामचंद्रापाशी आले. रामचंद्राला मंत्र देवतेनं साष्टांग नमस्कार केला आणि उलट केला, मंत्र देवतेनं घेतलं, रावणावर फिरलं. सोडोनी वानर सकळ आकळीले राक्षस दळ आवर्त सुटला सबळ प्राणांत केवळ मांडला. आणि जी काही मंत्र देवता होती ती मंत्र देवता वाऱ्याच्या मार्फत वानरावरती आलेली होती. तीच मंत्र देवता उलटी रावणावर फिरली, वानरांचं रक्षण केलं आणि तसंच असणाऱ्या राक्षसाच्या सैन्यामध्ये ते असणारा मंत्र वायू मंत्र शिरला, वायू अस्त्र शिरलं आणि राक्षसांची दानादान वायू देवतेनं सुरू केले. वायू गळे सगळं प्राण तो वायू शोभला आपण आता राक्षसा राखे कोण दशानन सचिंत. आणि जगताचा प्राण म्हणजेच वारा आहे, वाऱ्याशिवाय कुणीच जगतावरती शिल्लक राहू शकत नाही. सर्वांचा प्राण म्हणजेच तो वायू आहे आणि ती वाराच राक्षसांमध्ये फिरला, वारा आकर्षून घेतला. रावणानं बघितलं वारा म्हणजेच प्राण आहे, संपूर्ण जीवसृष्टी जी आहे त्या जीवसृष्टीचा प्राण वारा आहे आणि त्या वारा जर आपल्यावरती फिरला, आपल्याकडे आला, त्याने जर प्राण आकर्षले तर आपलं एकही सैन्य जिवंत राहणार नाही अशी चिंता रावणाला वाटले. मराठे झाले कोडे माझीची शस्त्रे मजकडे फिरोनिया वाडे कोडे सैन्य निवाडे निवटीत. आणि रावण विचार करू लागला, सगळे उरपाटच व्हायला लागले, जे जे करायला ते अंगावरच यायला लागले. रावणाने विचार केला काही बी करू द्या, अंग लुटूच यायला लागले, काय झाले काय माहिती कळा नाही गेले. जे जे शस्त्र सोडेल ते आपल्यावरच फिरायला लागले. ती आता वायू अस्त्र सोडलं होतं ते उलट फिरलं, राक्षसांचा संहार करू लागलं, त्यामुळं रावणाला चिंता वाटले. ते कोणी श्रीरामासी हसो आले निज उल्हासी अतर्की युक्ती हनुमंताची मनोनी पोटसी घरी गेले. आणि ही सगळी युक्ती केली होती ती हनुमंतानं, कारण बुद्धिमत्तामध्ये वरिष्ठ हनुमानजी होते. रामचंद्राला आनंद वाटला, आल्हाद वाटला, हनुमंताचा प्रताप आहे तो. वायुदेवतेला प्रबोध करणं, वायुदेवतेला समजावणं, तीच अस्त्र रावणाची रावणावरती फिरवणं हे हनुमंताने केलेलं आहे. हनुमंताची युक्ती पाहिली, भगवंताला आनंद वाटला आणि आपल्या हृदयाला कळकळून आलिंगन हनुमंताला दिलं. इकडे वीर रावण मरता दे कोणी सैन्य वायू निवारावया आपण पर्वतास्त्र पूर्ण आड घाली. आणि इकडे राजा रावणानं बघितलं आपलं सैन्य मरायला लागले, भयंकर वारा आलेला आहे आणि वारा आल्यामुळे सैन्य मरायला लागलं. राजा रावणानं पाहिलं, तो वारा थांबवण्यासाठी रावणानं पर्वतास्त्र, मोठमोठाले पर्वत वायुदेवताला आडवं म्हणजे वारा थांबावं म्हणून सैन्याच्या आणि वायूच्या मध्ये पर्वतास्त्र रावणानं सोडलं. ते गुजून या सांडीला वारा सावध करिता निशाचरा श्रीराम लागव्या खरा योजित वज्रास्त्र विनोद. आणि लगेचच असणारा वारा जो होता तो असणारा वारा थांबवला गेला पर्वतानं. पर्वतानं त्या असणारा वारा थांबवला गेला आणि वारा थांबवल्यामुळं ती काय लगेच भगवान श्रीरामचंद्रांनी त्या पर्वताचा घात करण्यासाठी विनोदानं वज्रास्त्र बाण धनुष्याला लावला.
श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. सोडोनी विष्णूची कास्त्र, त्यात योजले वज्रास्त्र, वज्रे पर्वत करुणी चूरण आणि समग्र त्रासिले. आणि मग त्या ठिकाणी असणाऱ्या राजा रावणानं पर्वताचं अस्त्र सोडलेलं होतं. त्या पर्वताचं अस्त्राचा संहार करण्यासाठी वज्रास्त्र, वज्र पर्वतासाठी घातक आहे, त्याच्यामुळे वज्रास्त्र रामचंद्राने सोडलं आणि त्या असणाऱ्या वज्रास्त्रानं जे काही पर्वत होते राजा रावणानं मध्ये घातलेले त्या पर्वताचा भुगा वज्रास्त्रानं करून टाकला. विष्णूची केचे बळ दुर्धर, गोळसीला राक्षस बार, तरळा झाली वेगोत्तर, वीरे वीर पडिले. विषुचिका ही नावाचं अस्त्र आहे. अस्त्र असणारं रामचंद्रांनी सोडलं. 2 अस्त्र सोडली होती, वज्रास्त्र आणि हे विषुचिकेचं अस्त्र. अशा पद्धतीचं अस्त्र सोडल्यानंतर राक्षस सैन्याचा संहार होऊ लागला. राक्षस सैन्यामध्ये दानादान निर्माण झाली. राक्षस सैन्य पडू लागलं. ऐका, हागी सुटली रणी, वीर सरती दैवतनी, वस्त्रे घाणती पोवानी, उठली गोंगानी रणरंगी. आणि त्या ठिकाणी असणारे राक्षस सैन्य उलट्या करू लागले. सगळे असणारे कपडे वगैरे त्यांची घाण झाली. वास त्या ठिकाणी दुर्धर अशा प्रकारचा तिथं सुटला. अशा पद्धतीचे रणांगणामध्ये भगवंत चरित्र करतात. एक गडबडा लोळती, एक डोळे वटारीती, एक हात पायात आणीती, सकळ जुत्पत्ती हासती तेव्हा. आणि राक्षस गडबडा जमिनीवरती लोळू लागलं. कुणा त्या ठिकाणी डोळं मोठं करू लागलं, कुणाला चक्कर येऊ लागलं, कुणा हात पाय त्या ठिकाणी ताणू लागलं. अशी असणारी अवस्था राक्षसांची झाली. तेव्हा वानर सैन्याला आनंद वाटला. वानर सैन्य हसू लागलं. हसतासे विभीषण, हसतासे लक्ष्मण, हसतासे वायुनंदन, नवलकाय श्रीरामी. आणि इकडे राक्षस सैन्याला त्या ठिकाणी अतिशय अवस्था बिकट रामचंद्रांनी करून टाकली. आणि अशा पद्धतीची असणारी अवस्था राक्षसांची पाहिली. विभीषण महाराज हसू लागले, लक्ष्मणजी हसू लागले, हनुमंतराय हसू लागले. काय नवल आहे भगवंताचं. भगवंताचं नवलच आहे, कोणाच्याच लक्षात येत नाही. नवल केवळे केवळे, नकळे कानोबाचे कोडे, पृथ्वी जेने तृप्त केली, यशोदा त्यासी भोजन घाली. काय नवल आहे भगवंताचं. ज्याने संपूर्ण ब्रह्मांडाला जेवण घालतंय त्याला यशोदा मांडीवर बसून जीव घालते. हे नवल आहे भगवंताचं. आणि अशा पद्धतीचं नवल केलं. सर्वांना आनंद वाटला. हरिकल्या वानर कोडी, रामने अयोध्या निजगडी, रणी नाचवली रणधांदडी, राक्षस कोडी निवटल्या. सगळ्या वानर सैन्याला आनंद झाला. आनंदाने त्या ठिकाणी नाचू लागली. राम निज योद्धा आहे, एकांग वीर आहे. रामचंद्राला कुणाचीही कशाचीही गरज नाही, एवढा समर्थवान रामचंद्र आहे. त्याच्यामुळे सगळ्या वानरांना आनंद वाटला. आनंदाने त्या ठिकाणी हसू लागले. राक्षसांचा संवार झाला. तेने कवळला रावण, ते विष्णूचिका दावण, वेगी आली ठाकून, दशानना जेथे होता. आणि ते विषुचिका नावाचं अस्त्र राक्षस सैन्याला वेळ लागल्यासारखं बापुडी केली, भ्रमात पडली राक्षस सैन्य. आणि जिथं राजा रावण उभा होता ते अस्त्र राजा रावणाकडे गेलं. काय करतं, तेने झाला वमनोद्धार, तानताती विसई नेत्र, वमन उसळीची धार, लागली कोर दशमुखा. आणि ते असणारं अस्त्र रावणाकडे गेलं जिथं रावण उभा होता. त्या अस्त्राचा स्पर्श झाल्याबरोबर राजा रावण उलट्या करू लागला. आणि 20 तोंड होती त्याला, 10 तोंड होती, 20 हात होते. 10च्या 10 तोंडामधून वमन राजा रावण उकू लागला. काय झालं, विकळ होता दशानन, वेगे स्मरला त्रिनयन, तेने विष्णूची कानी रसवण, केले सावधान रावण. आणि राजा रावण विकळ झाला. इथंच मरतोय का काय अशी अवस्था राजा रावणाची झाली. सगळे पंचप्राण हे कुमटले, मरतोय की काय अशी अवस्था निर्माण झाल्यानंतर वेगे स्मरला त्रिनयन, लगेच महादेवचं स्मरण राजा रावणाने केलं. महादेवजी आले. दादा म्हणलं 1-2 दिवस राहिले असं तर संभारणारच आहे, थोडं तरी त्या ठिकाणी समाधान द्यावं म्हणून त्या ठिकाणी महादेवानं रामचंद्राचं जे अस्त्र होतं त्या अस्त्राचं निवारण केलं. सडेची कवळणी दशशिरा, एके वेळी शस्त्र संभार, वर्षात झाला पार, श्री रघुवीरा लक्ष्मणी. लगेच राजा रावणाला रागाला, भयंकर रागाला, एकाच वेळामध्ये
शस्त्राचे संभार म्हणजे ढिगारे, एवढे शस्त्रास्त्र सोडू लागला, एवढे शस्त्रास्त्र सोडू लागला. रामचंद्रानं लक्ष केलं आणि अफाट बाण रावणानं सोडले. दंडास्त्राणी खंडास्त्र विखंडास्त्राणी प्रचंडास्त्र घातनास्त्राणी पातनास्त्र दशवक्त्र वर्षला. जेवढे जेवढे आपल्याकडे अस्त्र आहेत, ताकद आहे, शस्त्र आहे, तेवढं सगळं सगळं सोडू लागला. दंडास्त्र आहे, खंडास्त्र आहे, पुन्हा वितंड अस्त्र आहे, प्रचंड अस्त्र आहे, घातनास्त्र आहे, पतनास्त्र आहे. अशा पद्धतीचे अस्त्र त्या ठिकाणी रामचंद्रावरती रावण सोडू लागला. एके वेळी शस्त्र कल्लोळ रणी उठला हल्ल कल्लोळ खळबळले वानर दळ प्रळय काळ मांडला. आणि एकाच वेळामध्ये शस्त्र, अफाट शस्त्र, आता एवढी अस्त्र एकदाच सोडलेली होती. आणि अशा प्रकारची शस्त्रास्त्र सोडल्यामुळं वानर सैन्य जी होतं ते खळबळलं गेलं. अचानक एवढी अस्त्र आल्यामुळं काही करावं वानरांच्या लक्षामध्ये येईना गेलं. वानरांसाठी प्रलयीचा काल निर्माण झाला. शस्त्रे कडाडली आकाशी अग्निज्वाळा दश दिशी प्रळय मांडिला सकळांसी आतंकांसी अकांत. आणि आकाश व्यापून शस्त्र आलेली होती. एवढी भयंकर शस्त्र एकदाच सोडलेली होती. अग्नीच्या ज्वाळा जे होत्या ते असणाऱ्या अग्नीचे कल्लोळ दश दिशाला व्यापून टाकलेले होते. त्याच्यामुळे सगळ्या वानराला प्रलय मानलेला होता. अंतकाचा सुद्धा अंत होती की काय अशी अवस्था वानरांमध्ये निर्माण झाले. वानर पळती दश दिशा एकाचा दाटला घसा एकी सांडिलेला दिवंसा रणी लंकेशा ते कोणी. आणि राजा रावणाला पाहिलं, कृतांतासारखा रावण दिसत होता. भयंकर जीवघाती शस्त्रास्त्र एकदा सोडलेली होती. त्यामुळे वानर सैन्य घाबरलं. एक पळून जाऊ लागलं, एकाचा घसा दाटला, एकाला त्या ठिकाणी असणारे जी काही धीर होता रणांगणामध्ये युद्ध करण्याचा धीर सोडून वानर सैन्य पळू लागलं. गालती रे रामिती झोंबती हनुमंताचे कंठी वा. आम्हा सोडवी रणसंकटी प्राणकंठी उरलासे. आणि सगळे वानर सैन्य घाबरले, धीर सोडला. कृतांतासारखा रावण दिसू लागला. त्यावेळेस सगळेजण आले, शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. लगेच हनुमंताकडे गेले. हनुमंताच्या गळ्याला मिठी मारली. जसं लेकरानं वडिलांच्या गळ्याला मिठी मारावी तशी असणारी सगळी वानर हनुमंताच्या कंठाला त्या ठिकाणी मिठी मारली. सांगितलं, बजरंगबली हनुमानजी या रावणाच्या तावडीमधून आम्हाला वाचवा. जरी प्रार्थो श्रीरामासी तरी पीड नवचे आम्हासी प्रार्थोनी या राघवासी अस्त्रघातासी निवारी. आणि मग सगळ्याच वानरांनी हनुमंताला सांगितलं, हनुमंताजी तुमचा वशिला रामाकडे म्हणले जावा. आम्ही जर गेलो रामचंद्राकडे, रामाकडे बी राग आहे. गौतम ते असणाऱ्या जमदग्नी ऋषीने परशुरामाला दिलेला होता. त्याच रागाच्या भारामध्ये 5 करोड बायको मारली होती म्हणून राग चांगला नाही. परशुरामाकडे दिला. परशुरामाने धनुष्य तोडल्यावर रामाकडे दिला. तोच राग रामाकडे होता. त्यामुळे आम्ही कसं जायचं डायरेक्ट? मोठ्या माणसाला डायरेक्ट भेटता येत नसतं. तुम्ही जावा. तुमचं तर रामापाशी सगळं हट्ट लढ पाळले जातात. त्यामुळे तुम्ही रामचंद्राला सांगा आणि रावणानं सोडले तर अस्त्राचं निवारण तुम्ही करायला लावा, असं वानर हनुमंताला बोलतात. ते दे कोणी रघुनाथ क्रोधे झाला पैक्रतांता निवारवया अस्त्रघात लाघव करीत ते ऐका. आणि अशा पद्धतीने रामचंद्राने पाहिलं आपल्या वानर सैन्याला एवढी अवस्था, एवढं असणारं पळापळी वानर सैन्य करू लागलं. रणांगणामधून पळून चाललं. आपलं वानर सैन्य घाबरलं. कृतांतासारखे भगवान श्रीरामचंद्र खवळले, रागवले. रावणानं सोडलेल्या अस्त्राचं निवारण रामचंद्र करतात. संधाना माझी संधान करिता झाला रघुनंदन अस्त्र अस्त्र निवारून धनुष्य जाण छेदिले. आणि अनेक प्रकारचे संधान म्हणजे एका बाणापाठीमाग बाण, बाणापाठीमाग बाण रामचंद्र सोडू लागले. अनेक बाण सोडले. जी राजा रावणानं सोडलेली जी काही अस्त्र होते ते अस्त्र निवारण करण्यासाठी रामचंद्र लाघव करतात, हस्तकौशल्य करतात. ऐका. दंडे दंडिले दंडासी अखंडे खंडिले खंडासी संजीवने घातनासी अस्त्रे अस्त्रासी दंडिले. आता राजा रावणानं अनेक अस्त्र सोडले होते. दंडास्त्र आणि खंडास्त्र, वितंडास्त्र आणि प्रचंडास्त्र, घातनास्त्र आणि पतनास्त्र, दशवक्र वर्षला, अशा प्रकारची जी काही अस्त्र सोडली होती त्या अस्त्राला रामचंद्रांनी निवारण केला.
दंड नावाचं जे काय असणारं अस्त्र सोडलं होतं दंडास्त्र, त्याला आदंडाचा बाण लावला, त्याचं असणारं खंडन केलं. खंडास्त्राला अखंड बाण लावला, त्याचं खंडन करून टाकलं. घातनास्त्राला संजीवनी बाण लावला, त्या असणाऱ्या घातनास्त्राचा संवार रामचंद्रांनी केला. अस्त्रानं अस्त्राचा दंड केला आणि वानर सैन्यावरती आघात वाचवला. रावण शस्त्रे अति अवघड वितंडास्त्राने प्रचंड त्यावरी घातले अखंड खंड केले खंड विखंड पैतेने. दोन अस्त्र राहिली होती, वितंड अस्त्र आणि प्रचंड अस्त्र. हे असणारे अस्त्र आली रामचंद्रांनी सोडली. अखंड कांड अशा प्रकारचं घातक अस्त्र सोडून त्या असणाऱ्या दोन अस्त्राचं वितंड अस्त्र आणि त्या ठिकाणी प्रचंड अस्त्र त्याचं निवारण भगवंतानी केलं. श्री गणेशाय नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. राम धनुर्वाणा विचक्षण दारुणास्त्रे निवारुण रावणे धनुष्ये जाण न लागता क्षण छेदिले. आणि रामचंद्र धनुर्वाड आहे, अतिशय बलवान आहे. राजा रावणानं जी काय दारुण अस्त्रे सोडली होती ती भयंकर अस्त्राचं निवारण रामचंद्रांनी केलं. आणि एवढं करून सुद्धा रावणाच्या हातातलं धनुष्य त्याच अस्त्रांनी रामचंद्रांनी तोडून टाकलं. ऐकवत साधोनिया विंदान पातनाशी केले पतन पत्नी पडावया जाण हृदय रिते गगन असेना. अद्वैत अशा प्रकारचं कोणाच्याही लक्षामध्ये येणार नाही असं संधान रामचंद्रांनी साधलं. धनुष्याला बाण लावलं, पातन अस्त्र सोडलं होतं, त्याचं पतन रामचंद्रांनी केलं. पातन अस्त्राचं पतन करता येत नव्हतं एरवी कोणाला, पण भगवान श्री रामचंद्रांनी त्याचं पतन केलं, ते अस्त्र संपवलं. आणि ऐका, तेने तळमळी रावण पुरता गेले अस्त्र संधान हातीचे छेदिले धनुष्यबाण राम दारुण रणयोध. आणि भगवान श्री रामचंद्राने आपले बाण सोडून सगळे शस्त्रास्त्राचं निवारण केलं. त्यावेळेस पाहिलं गेलं राजा रावणाला भयंकर अशा प्रकारचा राग रावणाला आला, तळमळू लागला. हातामधलं धनुष्यबाण सहित सगळ्या अस्त्राचं निवारण रामचंद्रांनी केलं. दुःख वाटू लागलं. रागे दोन्ही हात चुरी आणि का धनुष्य दिदले करी ते छेदिले झड करी बाणधारी श्रीराम. एवढा राग आला राजा रावणाला. हात त्या ठिकाणी हातावर हात सुरू लागला. काय करावं, दुसऱ्या धनुष्याला सार त्यानं सैन्याने आणलं. दुसऱ्या धनुष्याला बाण लावतोय तोपर्यंत रामाचा बाण आला, त्याच्या हातातलं दुसरंही धनुष्य तोडून टाकलं. ऐका, अनेक धनुष्य अनवित तेही छेदी श्री रघुनाथ संख्या झाली शते शत धनुष्य समस्त वेंचिली. आणि दुसरं धनुष्य आणलेलं होतं. रामचंद्राने फक्त बाण सोडायचं नाही तर धनुष्यच तोडायचं. धनुष्यच तोडल्यावर बाण कुठनं सोडणार आहे? एक नाही, दोन नाही, 100 धनुष्य आणली होती राजा रावणाने. किती घेऊन आणता काय माहिती. 100च्या वर अधिक धनुष्य फक्त भगवंतानी तोडून टाकले. अजून काय झालं, तेने तळमळी दशाननी वाया गेली उग्र करणी शंक करी दश बदनी रामरणी नाटोपे. आणि जेवढे जेवढे धनुष्य आणि तेवढे तेवढे रामचंद्र एकाच बाणात तोडून टाकतात. मग काय करायचं, उग्र अशा प्रकारचं जेवढं जेवढं करणी केलेली होती उग्र कार्य ते सगळं सगळं वाया गेलं. रामचंद्र आता आपल्याला ऐकत नाही. रावणाच्या लक्षात आलं, हरी केला वंदन भाराव घे करीती पुकार स्वर्गी मिळवून या सुरवर जय जयकार करीत ती. आणि सगळं असणारं वानर सैन्य हरिकलं. हरिक म्हणजे आनंद वाटला. एवढा आनंद वाटला की जय श्रीराम नावाची गर्जना वानर सेना करू लागली. देव लोकांनी पाहिलं. देव लोकांनी सुद्धा रामचंद्राच्या नावाचा गर्जना स्वर्गामध्ये सुरू केलं. दुष्ट दोराचारी रावण श्रीराम रणयोधा दारुण अप्रतिम मल्ले दोघे जण दोघे विचक्षण रणरंगी. आणि दुष्ट दुराचारी रावण आहे आणि रामचंद्र रणयोद्धा आहे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझी हाती असा तो राम आहे.
आणि रावण दुराचारी आहे, कपटी आहे, छळण मारण जारण उच्चाटन ही रावणाकडे आहे. आणि रामचंद्र धनुर्योद्धे आहेत, धर्मानं वागणार आहेत. अशा पद्धतीचे दोघे जण युद्ध होते. कसं युद्ध करतात ऐका. त्याचे पावया रण यक्ष गंधर्व सिद्ध चारण स्वर्गी मिळाले सूरगण पुष्प वृष्टीदान केली. आणि मग अशा पद्धतीने ज्या वेळेस देव लोकांनी पाहिलं राजा रावणाचा पराजय होऊ लागलेला आहे, वानर सेनेला देव लोकांना आनंद झाला. जेवढं जेवढं रावण करायला लागले तेवढं सगळं सगळं उलट होऊ लागलं. आणि वानर सैन्य आकाशामध्ये उलट सुलट किरण घेऊन रामनामाची गर्जना करू लागले. वानर नाचती पैरणी उडती उलट्या ती किराणी श्रीराम विजयी रणांगणी दश वदनी निवटीला. आणि मग अशा पद्धतीने वानर रणांगणामध्ये नाचू लागले. आनंद झालेला आहे. उलट सुलट किरण घेऊ लागले. राम विजयी रणांगणी, त्रैलोक्यामध्ये रामचंद्र विजयी झाले अशी गर्जना वानर करू लागले. अवघे करीती जय जयकार नामे गरजती वानर तेने दुखावला दश शिर लाज थोर पायी झाली. आणि लगेचच असणाऱ्या वानर सेनेनं आनंद गर्जना केली, जे जयकार करू लागली रामचंद्राच्या नावाचा. तेवढ्या वेळामध्ये इकडे राजा रावणाला दुःख वाटू लागलं, चिंता वाटू लागली, लाज वाटायला लागली स्वतःची. काय करायचं एवढ्या बळाला आणि ताकदीला. एवढं बळ असताना सुद्धा आज रणामध्ये हात जावे, काहीच शस्त्रास्त्र चलत नाहीये याचं दुःख रावणाला वाटू लागलं. दात कर करा खात रागे दोन्ही हात चुरीत परिग घेतला गुरु दत्त लक्ष्मी रघुनाथ हनावया. राजा रावणाला भयंकर राग आलेला आहे. कुठल्याही प्रकारचं शस्त्र अस्त्र रामचंद्रावरती चालत नाही. जरी सोडलं तरी ती उलटी आपल्यावरच फिरतात आणि आपल्या सैन्याचा घात करतात. असं पाहिल्यानंतर ना गुरुदत्त परिघ राजा रावणानं हातामध्ये घेतला, रामचंद्राला लक्ष केलं आणि रामाच्या दिशेनं तो परिघ सोडला. तव गुरुचाही निज गुरु राम परात्पर सद्गुरु तयावरी शस्त्र संवारू मूर्ख दशसुर करू पाहे. आणि गुरुदत्त नावाचा परिघ होता आणि तो असणारा परिघ कुणावर सोडू लागला? रामचंद्रावरती. आणि रामचंद्र कोण आहेत? गुरुचाही निज गुरु आहे. आपणच देव होय गुरु, अशा पद्धतीने रामचंद्र आहेत. एवढंच नाही तर ईश्वराचा मी ईश्वरू, गुरुचाही आदि गुरु, मज होनी परता सद्गुरु, कोण सदरू असेला, यथा देव तथा गुरु, या श्रुती वाक्याचा निर्धार. अशा पद्धतीने रामचंद्र गुरुचेही गुरु आहेत. आदि गुरु सद्गुरु भगवान परमात्मा आहे आणि त्या असणाऱ्या गुरुवरती गुरुदत्त नावाचा परिघ राजा रावण सोडू लागला. तरी नीतीची नीती रघुनंदन राम शस्त्री शस्त्रात पूर्ण गुरु नाम ऐकता जण शस्त्र प्रहारापण आवरिला. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी राम शस्त्राची ताकद आहे, शस्त्राचा तिखटपणा राम आहे. गुरुचं नाव ऐकल्याबरोबर शस्त्र प्रहार जो होता रामचंद्रावरती होणारा, तो असणारा शस्त्राने त्या परिघाने आवरला. कारण गुरुदत्त परिघ आहे आणि आपण कोणाला मारायला लागलो? जगताचा गुरु, जगद्गुरु, सद्गुरु जो राम आहे, त्या रामचंद्राचं महिमान पाहिल्यानंतर परिघानं आपला सुद्धा प्रहार आवरला. काय करतो? जगत गुरुजनी जनार्दन व्यापक गुरु नामे म्हणेन ते ऐकत रघुनंदन आवज्ञा खेळनान करीच. रामचंद्राने पाहिलं गुरुदत्त परिघ आहे आणि गुरुला सगळ्या श्रुतीमध्ये, शास्त्रामध्ये, वेदामध्ये, पुराणामध्ये
सृष्टीमध्ये गुरुला मान दिलेला आहे, गुरुचा सन्मान केला जातो. गुरु म्हणजे जगत गुरु आहे. आणि असा असणारा जगत गुरु जो परीघ आहे, गुरु नावाचा परीघ आहे आणि ते असणारा गुरु नावानं व्यापक आहे. त्याच्यामुळं गुरु जे नाव आहे त्या नावाला सुद्धा आपण महत्व दिलं पाहिजे. त्याच्यामुळे रामचंद्रांनी बघितलं गुरुदत्त परीघ येतोय, त्यामुळे त्या परीघावरती निवारण भगवंतांनी केलं नाही. काय करतात, जेथे गुरु आज्ञा परिपालन येते सर्वदा विजय पूर्ण. गुरु संरक्षित आपण निजगण विघ्न शिवो नेदी. जिथं जिथं गुरुच्या आज्ञेचा प्रतिपाल केला जातो, गुरुची आज्ञा समर्थ मानली जाते, त्याचा सर्वदा विजयच आहे, सारखं त्याचा विजयच आहे. गुरुची आज्ञा जर संरक्षण केलं तर कुठल्याही प्रकारचं विघ्न आपल्याकडे येणार नाही. अशा पद्धतीचा गुरुदत्त परीघ आलेला भगवंतांनी पाहिलं. उमा शंकरा ते परीघ सोडिता रावण कडाडिले त्रिभुवन. आकांतले सुरगण विमाने तुटुनी पडो पाहती. आणि ज्यावेळेस राजा रावणानं परीघ सोडला रामचंद्रावरती, रामचंद्राला मारण्याच्या हेतून परीघ सोडल्यानंतर सगळं त्रिभुवन कडाडून गेलं, दणानून गेला. आकांत त्रिभुवनाला निर्माण झाला, सुरगण आला, आकांत निर्माण झाला. जी काही भांडणं युद्ध बघायला आलेली देव लोक होते, विमानं घेऊन आलेली होती, त्यांची विमानं सुद्धा तुटून खाली पडतात काय अशी अवस्था त्या परीघानं निर्माण केले. उमा शंकरा ते आकाळी दिग्गजांची बैसली टाळी. प्रळय काळा दात खिळी धापडी पडली सुर सिद्धा. आणि एवढा प्रलय निर्माण झाला, एवढा प्रलय सगळे घाबरले देव देवता. पार्वती सुद्धा आईसाहेब घाबरल्या महादेवाच्या कंठाला. पार्वतींनी मिठी मारली. जे काही दिग्गज आहेत ते असणारे दिग्गजाची कंठाळीत बसली. प्रलय काळाची सुद्धा दात खेळी बसली. प्रलय काळ जो काळाचाही काळ आहे तो प्रलय काळ आहे, त्याची सुद्धा दात खेळी बसली. आणि जे काही सुरसिद्ध देवलोक होते त्यांच्या डोळ्यावरती झापडी पडली. अशी अवस्था परीघामुळे झाले. इतुके देखून विंदान उगाच पाहतो रघुनंदन. गुरु अवज्ञान करीच जाण शस्त्रे दारुण असताही. आणि एवढं विंदान पाहिलं, त्रैलोक्याला त्या ठिकाणी आकांत निर्माण झालेला रामचंद्रांनी पाहिलं, तरी सुद्धा त्या असणाऱ्या परीघाचं निवारण भगवंतांनी केलं नाही. कारण त्याचं नाव गुरुदत्त परीघ होता. गुरुची आज्ञा, त्याची आज्ञा मोडायची नाही. म्हणून किती जरी दुर्धर शस्त्रास्त्र असले तरी सुद्धा परीघाचं निवारण भगवंतांनी केलं नाही. परीघ येऊन तत्वता आवळुनी रघुनाथा. ध्वजी आदळुनी अवचिता पडिला खालता ज्ञाबळे. आणि परीघ आला, जो परीघ रामचंद्राला मारण्यासाठी रावणाने सोडलेला होता तो परीघ रामचंद्रापाशी आला. आल्याबरोबर परीघानं पहिल्यांदा ओवाळी केली, रामचंद्राची ओवाळलं. परीघानं लोटांगण घातलं, रामचंद्राभोवती प्रदक्षिणा घातल्या परीघानं. आणि जो इंद्रानं पाठवलेला रथ होता त्या रथाच्या ध्वजावर आदळला, म्हणजे ध्वज तुटला आणि पुन्हा परीघ जमिनीवर पडला. परीघ ज्ञाता संपूर्ण उभयाज्ञा संरक्षण. इंद्राचा ध्वज छेदून तळी आपण पडलेला. परीघ संपूर्ण ज्ञानी आहे. परीघाला सोडलं कुणी होतं? रावणानं. रावणाचेही आज्ञेचं उल्लंघन झालं नाही पाहिजे आणि रामचंद्राला सुद्धा कोणतीही इजा होऊ नये म्हणून इंद्रदेव जो होता त्यानं रथ पाठवलेला होता. म्हणून त्या इंद्राच्या रथाचा ध्वज त्या परीघानं तोडला. त्या रथाचा ध्वज तुटला
आणि परीघ रथाखाली पडला. तव झाला हाहाकार खळबळीला वानर भार सुरवर आकांत थोर चित्तातुर सहस्राक्ष. तेवढ्या वेळामध्ये हाहाकार निर्माण झाला. महाराज रामचंद्राच्या रथाचा ध्वज तोडतोय परीघ. म्हणजे किती सामर्थ्य त्या परीघामध्ये असेल. म्हणून सगळं वानसैन्य खवळलं. खळबळ वानरामध्ये निर्माण झाला. देवलोकामध्ये आकांत निर्माण झाला. आणि इंद्रादेवाला सुद्धा चिंता वाटली. आपण पाठवलेला रथ आहे आणि आपल्याही रथाचा ध्वज तोडला याची चिंता आणि इंद्रदेवाला वाटली. सकाळी संतोष मानिला होता राग निवटिला लंकानाथ बंदी मोचन समस्त श्री रघुनाथाचे धर्म. ज्या वेळेस रामचंद्राच्या रथाचा ध्वज तोडला त्यावेळेस सगळ्या देवलोकांना आकांत निर्माण झाला. ज्या आरती रामचंद्राच्या रथाचा ध्वज तोडू शकतोय त्या आरती रामचंद्राला सुद्धा मारू शकतो एवढी परीघामध्ये ताकद आहे. सगळ्यांना आनंद झालेला होता की रामचंद्र येतील, रागानं रावणाला मारतील. पण ते सगळं इथं उलटच व्हायला लागले. रामचंद्र काय रावणाला मारित नाही, आपली काही सोडवण होत नाही. देवलोक बोलतात ते झाले वाताहत परीघ पातळा कंदन करीती परीघ घापातला कंदन करीत केवी वाचेल रघुनाथ थोर आकांत सकळिका. आणि सगळ्याला आकांत निर्माण झाला. परीघ आलेला आहे आणि परीघ कंदन करीत आलेला आहे. आधी ध्वज तोडला. पुन्हा जर रामचंद्रावरती काही प्रहार परीघाने केला तर देवलोकांची आमची कशी सुद्धा होणार. रामचंद्र कसं वाचतील. सगळ्या असणाऱ्या देवलोकांना आकांत निर्माण झालाय. रामचंद्र वाचावी म्हणून प्रार्थना देवलोक करतात. ध्वज तोडून या तरी परीघ परतो हा झडकरी श्रीराम वाचे जीवे जरी तरी मागिला रावणा. देवलोक बोलू लागली परीघ तोटला तुटू द्या. रथावर आपल्याला काय रथ काय कमी आहेत का, दुसरा रथ आणायला येईल. पण ती असणाऱ्या रथाचा ध्वज तोडून परीघ माघारी फिरावा. जर परीघ रामचंद्रावर आला आणि परीघानेच रामाला मारलं तर मग रावणाला कोण मारणार आहे. त्यामुळं रामचंद्र वाचावे, रामचंद्राचं जीवन वाचावं. राम वाचले तर रावण मरेल असा विचार देवलोक करतात. श्रीराम रण दिवाकर रणी उगवता प्रकाशकार रावण राहू वेग तर येऊनी सत्वर गेला. रामचंद्र म्हणजे सूर्य आहे. सूर्य आणि सूर्याचं तेज किती असतं, प्रखर असतं. रामरूपी सूर्याचं तेज रणांगणामध्ये पडले. रणांगणामध्ये प्रकाश रामरूपी सूर्याने केलेला आहे. आणि राजा रावणरूपी राहू सूर्याला गिळण्यासाठी आलेला आहे. तो परीघ आलेला आहे. तो राहूरूपी परीघ आलाय आणि रामरूपी सूर्याला गिळतोय की काय अशी चिंता देवांना वाटले. आमुची पुण्य सामग्री जितकी श्रीराम पावो असकी राम पडिला रावण मुखी तो एकाएकी सुटावा. देवलोक चिंता करू लागले. आजपर्यंत आम्ही जेवढं पुण्य केलंय, जेवढं पुण्य कमावलंय तेवढं सगळं पुण्य एकदाच खर्च व्हावं. पण राम वाचावा. रावणाच्या मुखामध्ये, रावणाच्या तावडीत ह्या परीघरूपी संकटामध्ये जो राम अडकलेला आहे तो आमच्या पुण्याच्या बळावरती राम वाचावा. एकदा रामचंद्राला जीवदान मिळावं म्हणून अशी सगळे असणारी देवलोक चिंता करू लागले. ऐसे झाले चित्तातुर तव परिगे वेग तर नमियेला श्रीरामचंद्र अस्त्रास्त्र श्रीराम. आणि देवलोक अशी चिंता करत होते की परीघाच्या आघातापासून राम वाचावा. एकदा रामचंद्राचं जीवन वाचावं अशी चिंता करत असताना तो परीघ आला. आल्याबरोबर घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिन तुझे लगेच असणाऱ्या परीघानं नमस्कार केला.
जो अतिशय दुर्धर परीघ होता त्या परीघानं पहिल्यांदा प्रदक्षिणा घातली, लोटांगण घातलं, पुन्हा रामचंद्राला नमस्कार केला. असं विंदानं घडू लागलं. राम शस्त्रास्त्राचे निज, राम मंत्राचे निज बीज, राम विराधिराज, राम सहज पर ब्रह्म. सहज परब्रह्म रामचंद्र आहे. शस्त्रांचे निज, निज म्हणजे गुह्य बीज असणारे शस्त्रास्त्रांची ताकद रामचंद्र आहे. शस्त्रास्त्राचं जे काही मंत्र आहे ती मंत्र रामचंद्र आहे. विराज धीराज असणारा भगवान परमात्मा आहे. त्रैलोक्याचा राजा तो राम आहे. आणि सहज असणारा तो परब्रह्म, चैतन्याचा पुतळा, जीवाचा जिवाळा, चैतन्याची चितकळा असा तो राम आहे. ग्रंथकर्ते सांगतात राम चैतन्याची मूर्ती, राम शस्त्राची मारक शक्ती, तो राम असतारती रावण ते किती बापुडे. रामचंद्र चैतन्याची मूर्ती आहे. दुसऱ्याच्या बुद्धीला चेतना चालना देणारा कर्तव्य ती रामचंद्राकडे आहे. त्यामुळं संपूर्ण विश्वाचं चैतन्य हे चैतन्याची मूर्ती रामचंद्र आहे. राम शस्त्राची शक्ती आहे. जेवढे जेवढे जगतामध्ये शस्त्र आहेत त्या शस्त्राची घात करणारी शक्ती म्हणजे रामचंद्र आहे. आणि तो रामचंद्र रथावर असताना रावण काय बापूड आहे असं या ठिकाणी सांगतात. कृपाळू भक्त जना खेळवी तसे रावण हाव भरी करुणी जा, हा खेळवी तसे रावण हाव भरुनी करुणी जाना, दशवदना निवटील. आणि रामचंद्र अतिशय कृपाळू, एवढा कृपाळू आहे. रावणाला खेळवतोय रामचंद्र. रावणाला मारायला काय उशीर लागतंय, पण उगाच जाऊ द्या. काय त्याच्याकडे, त्याला काय ताकद वापरायची, शक्ती वापरायची, वापरू द्या. खेळवा लागले असणारे भगवान परमात्मा रावणाला हावभाव करून खेळवत होते. काय तुला सोडायची ती सोड म्हणून रामचंद्र. आणि पुन्हा आता येणाऱ्या काहीच प्रसंगामध्ये पुढच्या अध्यायामध्ये पुन्हा त्या ठिकाणी रामचंद्र राजा रावणाला मारतील. ऐका. एका जनार्दना शरण, श्रीराम तीर्थचा ध्वजदान, वेगे छेदुनी रावण, करीती गर्जना उठिला. ग्रंथकर्ते श्री संत गावबा काका आपल्या जनार्दन स्वामीला एकनाथ महाराजांना शरण जाऊन सांगतायत रामचंद्राच्या रथीचा ध्वज तोडला. ध्वज तोडल्यानंतर ना अतिशय असणारा गर्जना उल्हास राजा रावणाला झालेला आहे. कारण धीराज विराज असणारा रामचंद्र त्या रामाच्या रथाचा ध्वज तोडला. त्यामुळं रावणाला अतिशय आनंद झाला, गर्जना करू लागला. ऐका. स्वस्ति श्री भावात रामायणे युद्धकांडे एकादशिका रघुनाथ ध्वज नाम षष्ठोत्तराय. हरे